कृषी मेळावा होतोय, मागच्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आनंद भरोसेंच्या नेतृत्वाखाली गेली 5 वर्ष हा कृषी संमेलनाचा कार्यक्रम होतोय. मला असं वाटतं की त्यांनी 4 वर्ष जो कार्यक्रम घेतला होता, आदर्शवत असा कार्यक्रम घेतला होता, म्हणून यावर्षी शासनानं त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत येतो. खरं तर प्रक्रिया उलटी असते की शासन आम्ही कोणाला तरी बरोबर घेत असतो. तर इतकं चांगलं प्रदर्शन कृषी संमेलन आनंदजींच्या माध्यमातून या परिसरामध्ये होतंय आणि संस्था नुसती स्वतःसाठी चालवायची नसते, तर त्याचा विनियोग हा शेतकऱ्यांना देखील झाला पाहिजे, सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे. या भूमिकेतनं आनंदजींनी घेतलेलं हे शेतकरी कृषी संमेलन हे फार मोठं आहे. आमच्या दृष्टीनं देखील त्याचा आदर आहे. सर, परभणीतल्या उद्योगाच्या संदर्भामध्ये आपल्याकडं एक निवेदन देण्यात आलेलं आहे. परभणीतली MIDC इथं नामशेष झाली, नवीन MIDC प्रस्तावित आहे. तर एक मोठी आनंदजींनी आणि राजेश विटेकर साहेबांनी मला निवेदन दिलेलं आहे. मी त्यांना शब्द दिलाय की येत्या 15 दिवसामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना जसं शक्य असेल तसं सगळ्या लोकप्रतिनिधींबरोबर परभणीच्या MIDC बाबत पालकमंत्री महोदयांना बरोबर घेऊन बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि सकारात्मक MIDCच्या बाबतीत निर्णय घेतले जातात. मोठ्या प्रकल्पांवर आता येणाऱ्या दिवसामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांची नजर असणार आहे अशी माहिती कळते. मुख्यमंत्र्यांपासून जे निघालेलं फाईल काय तथ्य आहे? पहिली गोष्ट अशी आहे की जशी मुख्यमंत्र्यांची वॉर रूम आहे, जशी उपमुख्यमंत्र्यांची वॉर रूम आहे, तशी हे कोऑर्डिनेशन रूम आहे. त्याच्यामध्ये हे कॉम्पिटिशन नाही. तिन्ही नेत्यांनी जर मनावर घेऊन ह्या सगळ्या तिन्ही प्रक्रियेमधनं योग्य तो समन्वय साधला तर लवकर आपली कामं होतील. त्याच्यामुळे कोऑर्डिनेशन रूम केली, याच्यामध्ये काय वावगं वाटून घेण्याचं काही कारण नाही. टंगड्या घालण्याचं काम सुरू आहे महायुतीमध्ये असं संजय राऊत यांनी विधान केलंय. तर उपमुख्यमंत्री शिंदेनी मला शहाणपण शिकून असं देखील ते म्हटले संजय राऊत. मी अनेक वेळा सांगितले साहेब की त्यांच्या पत्रकार परिषदेला सारखं उत्तर देऊन आहे त्याच्यापेक्षा कोणाला मोठं करण्यामध्ये अर्थ आहे असं मला वाटत नाही. त्यांची भूमिका ही शिवसेनेची UBTची भूमिका आहे. आमची भूमिका शिवसेनेची लोकांच्या विकासाची भूमिका आहे. म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा उद्या रत्नागिरीमध्ये असताना देखील त्यांनी मला सांगितलं की माझ्या दौऱ्यापेक्षा हे कृषी प्रदर्शन महत्त्वाचं आहे, तू तिथं जा. ही काम करण्याची पद्धत आहे आणि म्हणून मला असं वाटतं कोण काय बोलतं याच्यापेक्षा 230 आमदारांपेक्षा जास्त मॅन्डेट देऊन आम्हाला ज्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेनं सत्तेवर बसवलं, त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ऑलरेडी त्यांना मिळालेली आहेत. लाडकी बहीण योजना चंद्रसूर्य तारेर आहे असेपर्यंत बंद होणार नाही असं म्हटलं. सुप्रीम कोर्टानं मध्यंतरी काहीतरी फुकटच्या योजना बंद करा असं सुद्धा नाही. सुप्रीम कोर्टाने जे काय म्हटलंय त्याचा नक्की आपण अभ्यास करू. परंतु ही जी योजना आहे, जी काय महिलांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत की ही योजना बंद होणार आहे, तर ती योजना बंद होणार नाही हा विश्वास देण्यासाठी मी वक्तव्य केलं. तरी महायुतीमध्ये एकनाथ शिंदे बाजूला पडतायत असं वाटतंय का? कारण मागच्या सातत्यानं काही जर बघितल्या बैठकांमध्ये शिंदे साहेब नसतात, भाजपकडून तसं काही आहे का की बाजूला सारलं जाते? एकाच बैठकीला माननीय एकनाथ शिंदे साहेब नव्हते. त्याचं क्लॅरिफिकेशन स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी दिलेलं आहे. मला त्या खोलामध्ये जायचं नाही आणि मागच्या कॅबिनेटला स्वतः एकनाथ शिंदे साहेब होते. त्याच्यामुळे मिटिंगला जायचं नाही किंवा कोण बोलवत नाही अशातला भाग नाही. सर, ऑपरेशन टायगर बाबत तुम्ही विधान केलं होतं, मात्र असं पाहण्यात आलं की फार मोठे मासे काही गळाला लागले नाही शिवसेनेला. मोठे मासा म्हणजे कसं, आता कोण लावायचं? खासदार आमदार असे कोणी एक लक्षात घ्या, लागलं नाही तुमच्या. काल राजन साळवी आले, त्यांनी देखील 70,000 मतं मिळवलेली होती. त्याच्यामुळं आपण मोठा मासा याची व्याख्या तुमच्या मनामध्ये काय मला माहीत नाही. आता काल जेवणावरनं देखील वाद झालेले आहेत, स्नेहभोजनावरनं. थांबा जरा, म्हणजे एकदम आणि टायगर ऑपरेशन हे नाव काय आम्ही दिलेलं नाही. टायगर ऑपरेशन हे बारसं तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं असल्यामुळे, ते चांगलं नाव असल्यामुळे आम्ही ऐकतो आणि ऑपरेशनची काहीच आवश्यकता नाही. शिंदे साहेबांनी 2.5 वर्षामध्ये एवढं चांगलं काम केलंय, एवढा महाराष्ट्राचा विकास केला, एवढा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये विश्वास वाढवलाय आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेल्यामुळं हीच शिवसेना वंदनीय बाळासाहेबांची आहे हे UBTतल्या लोकांना देखील उशिरा का होईना पण कळल्यामुळं कुठच्याही ऑपरेशन शिवाय लोक शिंदे साहेबांसोबत येत आहेत. मराठवाड्यातील काही नेते आहेत का यामध्ये त्यांना कळालं की शिवसेना? मला असं वाटतं की नावं सांगून सस्पेन्स असंच राहू दे ना. मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मग मला असं वाटतं की ज्यांची चर्चा आहे त्यांना आपण विचारू काल जेवणावरनं काय झालं, कशा पद्धतीनं काय झालं. पण मला आता एक जी भीती वाटते ते तुम्हाला सांगतो. काल शिंदे साहेबांबरोबर असलेल्या मंत्र्यांबरोबर, नेत्यांबरोबर जेवायला जाऊ नये विचारल्याशिवाय असा आदेश झाला. आता भविष्यामध्ये नाश्ता काय करायचा, दुपारचं जेवण काय जेवायचं, रात्रीचं जेवण काय जेवायचं याचे आदेश झाले नाही पुरे. तुमच्या पक्षाचे कोणी आमदार जातील विधानभवनात वगैरे येत्या काळामध्ये?
कुठे जातील? विधान परिषदेवर म्हणा किंवा- नाही, हे सगळे अधिकार परभणी कसं आहे, हे शिवसेनेचा बालेकिल्ला हे सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत. विधान परिषद कोणाला द्यायची, महामंडळ कोणाला द्यायचं, युती कोणाबरोबर करायची, हे सगळे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहेत. एकनाथ शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील तो शिवसैनिकांना आणि आम्हाला सगळ्या लोकप्रतिनिधींना मान्य राहील. दिल्लीमध्ये काल परभणीचे खासदार संजय जाधव हे संतापले आपल्याला पाहायला मिळते मीडियावरती. ते म्हणले ऑपरेशन टायगर फिंगर सगळं फेल आहे म्हणून. मग त्यांच्या चिडण्यावर मी का उत्तर देऊ? ऑपरेशन टायगर फिंगर सगळं फेल आहेत म्हणतात, काहीच नाही तसं. नाही, मी कुठं म्हटलंय ते ऑपरेशन टायगरमध्ये आहेत म्हणून? आम्ही कोणी जर म्हटलं असेल की बाबा ते खासदार आमच्या ऑपरेशन टायगरमध्ये आहे, तुम्ही जे नाव दिलंय त्या, तर त्यांनी चिन्ह योग्य आहे. आम्ही म्हटलंच नाही तर उगाच कशाला चिडायचं? आता ते फक्त प्रतापराव जाधवांकडे जेवायला गेले होते हे मला माहिती आहे. तर येतील काही खासदार, वाटाचे काही खासदार आमदार येतील भविष्यात? नाही, आता मला काही त्याच्याबद्दल माहिती नाही आहे, पण ह्याची उत्तर तुम्हाला किती हळूहळू जण राहतील मिळतील. तिकडे असं वाटतं? बघू आपण थोडे दिवस. तुम्ही पण वाट बघा, मी पण वाट बघतो. 288 केली की नाश्ता करायला सुद्धा यांना विचारायचं का? काय वाटतं उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये जे वरिष्ठ नेते त्यांना विश्वास राहिला नाही काय नाही, लोकांना? मला असं वाटतं की कुठच्या पक्षाचा हे सोडून द्या, परंतु जो निवडून येतो त्याला स्वायत्त अधिकार असतात, त्याला विकासासाठी मंत्र्याला भेटण्याचे अधिकार असतात. त्यांच्या या अधिकारावर सुद्धा गदा आणणं, त्यांनी कुठं जेवायला जायचं हे देखील त्यांना आता व्हीप काढणं, आता व्हीप काढतील कदाचित, हा लोकशाहीवर घाला घातलेला आहे. आणि म्हणून असं मला वाटतं की त्यांच्या खासदारांना जर पटत असेल तर आमचं काहीच म्हणणं नाही, त्यांच्यावर आक्षेप घेण्याचं काही म्हणणं नाही. पण उद्या संवाद तुटेल. शेवटी पक्षाच्या पलीकडे जाऊन संबंध असतात, राजकारणात ते संबंध असतात. हे माननीय वंदनीय बाळासाहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी हे दाखवलेलं आहे. आपापसामध्ये विरोधक जरी असले तरी देखील राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे काहीतरी संबंध असतात, हे टिकवले पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. त्यांच्या खासदारांना मान्य नाही. काल त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली अशी माहिती मग कळते. खासदारांना दिल्लीमध्ये काल जर मान्य नसेल तर त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.